नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती खूप माहितीपूर्ण आहे। जे लोक ही कथा मनापासून ऐकतात त्यांच्या घरात कधीही संकट येणार नाही। त्याच्या घरात नेहमीच आनंद आणि शांती राहील। देवी लक्ष्मी नेहमीच त्यांच्या घरी दर्शन देईल। तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओंच्या सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। ज्या घरात दररोज भांडणे होतात त्या घरात आशीर्वाद नसतो हे तुम्ही ऐकले असेलच। ज्या घरात सुख शांती असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही आणि देवी लक्ष्मी नेहमीच त्यांच्या घरात राहते। ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला हे कळेल आपण घरी का भांडू नये आणि ज्याच्या घरात भांडणे होतात तो त्या भांडण्या कशा थांबवू शकेल। कारण घरात सुख आणि शांती असणे खूप महत्त्वाचे आहे। कारण जिथे सुख आणि शांती असते तिथे देवी लक्ष्मी वास करते। जिथे त्रास आणि भांडणे असतात तिथे लक्ष्मी वास करत नाही, तिथे दुःख आणि गरिबी राहते। शक्य असल्यास ही कथा पूर्णपणे ऐका। ही कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप काही शिकवेल। ही एक अतिशय माहितीपूर्ण कथा आहे। ही मोर आणि मोराची कहाणी ऐकायलाच हवी। आमच्या कथेत हरवून जाण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला कथा सुरू करूया। एका जंगलात एक मोर आणि एक मोरणी राहत होते। मोर आणि मोरणी जंगलात खूप आनंदाने राहत होते। एके दिवशी मोर मोराला म्हणतो, माझ्या प्रिये, आपण इथून निघून जावे। आपल्या समाजातील लोक जिथे राहतात तिथे आपण जायला हवे। तिथे बरेच मोर आणि मोरणी राहतात, आपण तिथे जायला हवे। मोर मोरणीला म्हणतो, प्रिये, जर आपण तिथे गेलो तर रोज भांडणे होतील। आम्ही दोघेही इथे जंगलात इतके शांततेत राहतो, तिथे जाण्याची काय गरज आहे। पण जेव्हा मोरणी हट्ट करायला लागते तेव्हा मोरही सहमत होतो। मोराच्या आग्रहास्तव दोघेही उडून एका शहरात आले। त्या शहराच्या राजाला प्राणी आणि पक्ष्यांची भाषा चांगली समजत होती। त्या राजाने कराव शास्त्राचा अभ्यास केला होता। कराव शास्त्राचा अर्थ प्राणी आणि पक्ष्यांची भाषा समजून घेणे असा आहे। तो राजा सर्व प्रकारच्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज समजू शकत होता। त्याला प्रत्येक सजीव प्राण्याचा आवाज आणि तो काय बोलत आहे हे चांगले समजत होते। मोर आणि मोरणी दोघेही एकाच शहरात येतात। एकदा राजा त्याच्या राणीला म्हणतो, अरे राणी, मला खूप भूक लागली आहे, कृपया मला खायला द्या। राजाची राणी 36 प्रकारचे अन्न तयार करते आणि एका हातात पाण्याचे भांडे आणि दुसऱ्या हातात अन्नाची प्लेट घेऊन राजाकडे पोहोचते। राणीने राजासमोर जेवणाची थाली ठेवताच तांदळाचा तुकडा खाली पडतो। तिथे काही मुंग्या फिरत होत्या। मग एक मुंगी तिथून तांदळाचे तुकडे घेऊन जाऊ लागली। राजा बसून संपूर्ण घटना पाहत होता। लगेच एक मोठी मुंगी त्या मुंगीजवळ येते आणि ती मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणते, हे प्रिये, मला हा भाताचा तुकडा दे आणि तू परत जाऊन त्या राजाच्या ताटातून आणखी एक भात आण। राजा त्यांचे संभाषण पूर्णपणे ऐकत होता, कारण त्याला प्रत्येक प्राणी, पक्षी आणि प्राण्यांची भाषा समजत होती। म्हणून राजा तिथेच बसून राहिला। जेव्हा मुंगी दुसऱ्या मुंगीला हे म्हणत असते, नाही, मी जाणार नाही। जर राजाला हे कळले तर तो मला मारून टाकेल। मग मुंगी मुंगीला म्हणते, तू गेलास की नाही हे राजाला कळणार नाही। मुंगी पुन्हा जाण्याचा प्रयत्न करते, पण अर्ध्या रस्त्यात परत येते आणि मुंगीला सांगते, नाही, मी जाणार नाही। कदाचित राजाला कळेल आणि तो मला मारून टाकेल। राजा त्या दोघांना पाहत होता। मुंगीला जाणवले की राजाला ते काय म्हणत आहेत ते समजत आहे। मग ती मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणते, बघ, राजाला आपण काय म्हणत आहोत ते समजत आहे असे दिसते। राजाने आमचे संभाषण ऐकले आहे, म्हणूनच तो फक्त आपल्याकडे पाहत आहे। ती मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणते, जर राजाने आमचे संभाषण ऐकले असेल तर, आणि जर राजाने हे दुसऱ्या कोणाला सांगितले तर तो लगेच दगड होईल। राजा मुंगी आणि मादी मुंगी मधील संभाषण खूप चांगले ऐकतो आणि ते समजून घेतो। हे ऐकून राजा हसायला लागतो। राजा हसायला लागतो तसे राजाची राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते। ती स्वयंपाकघरातून बाहेर येताच राजा तिच्याकडे हसताना दिसतो। राजाला हसताना पाहून राणी विचार करू लागते की कदाचित मी चूक केली असेल, म्हणूनच राजसाहेब हसत आहेत।
राणी राजाकडे येते आणि म्हणते, महाराज, मी काही पाप केले आहे का? मी काही चूक केली आहे का की तू इतक्या जोरात हसत आहेस? राजा राणीला सांगतो, नाही, असं काही नाहीये, मी फक्त हसायला लागलो. राणी आग्रह करू लागते आणि म्हणते, तू का हसत होतास ते मला सांगावे लागेल. राजा वारंवार नकार देतो, कारण राजाला माहित होते की मुंगीने म्हटले आहे की जर त्याने मुंगीबद्दल कोणाला सांगितले तर तो दगड होईल. म्हणूनच राजाला हे राणीला सांगायचे नव्हते. पण राणी पुन्हा पुन्हा आग्रह धरते आणि म्हणते, तू का हसत होतास ते मला सांगावे लागेल. जर तू खरोखर माझ्यावर प्रेम करत असशील, जर तू मला तुझ्या मानत असशील, तर तुला मला हे सांगावेच लागेल. तू का हसत होतास? राजा आता नैतिक संकटात सापडला आहे. राजा विचार करतो, जर मी हे राणीला सांगितले तर मग मी दगड होईन. आणि मग तो विचार करतो, जर मी सांगितले नाही तर राणीचा विश्वास उडेल. राणी खूप हट्टी होऊ लागते. प्रियाचा हट्टीपणा आणि मुलाचा हट्टीपणा खूप प्रबल आहे असे म्हटले जाते. या दोन हट्टीपणापासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. राजाला राणीच्या हट्टीपणापुढे नतमस्तक व्हावे लागते. आणि राजा राणीला म्हणतो, बरं, जर मी तुला सांगितलं तर तुला नंतर पश्चात्ताप करावा लागेल. राणी म्हणते, आत्ताच तू म्हणत होतास की काही हरकत नाही, आता तू म्हणत आहेस की मला पश्चात्ताप करावा लागेल. राणी म्हणते की काहीतरी गंभीर असले पाहिजे आणि राणी आणखी आग्रह करू लागते. मग राजा म्हणतो, ठीक आहे, जर तुम्ही सहमत नसाल तर आपण जंगलात जाऊया, मी तुम्हाला काहीतरी सांगेन. राजा आणि राणी रथावर स्वार होऊन जंगलात निघून जातात. एका घनदाट जंगलात पोहोचताच राजा राणीला संपूर्ण कहाणी सांगू लागतो. राजा राणीला हळूहळू सांगत राहिला तसतसे तीही हळूहळू दगडात बदलू लागली. राजाने राणीला अर्धी गोष्ट सांगताच तोही अर्धे दगड झाला. मग राजा राणीला म्हणतो, हे राणी, मी हळूहळू दगड होत चाललो आहे, तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल. राणी म्हणते, हे राजा, हे महाराज, आता थोडीशीच गोष्ट उरली आहे, तेही सांगा. राजा संपूर्ण कहाणी सांगतो आणि राजा पूर्णपणे दगड बनतो. राणीच्या हट्टीपणामुळे राजा पूर्णपणे दगड बनतो. राणी रडू लागते आणि राणी तो दगड हलवण्याचा प्रयत्न करते. पण राजा खूप जड असल्याने ती तो जड दगड कसा हलवू शकेल? राजा दगडात बदलतो आणि राणी जमिनीवर डोके आपटून रडते. ती छाती ठोकते, रडते आणि मदतीसाठी एखाद्या जिवंत प्राण्याला हाक मारते. मोर आणि मोरणी ही संपूर्ण कहाणी खूप काळजीपूर्वक पाहत होते. मी ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. राणीचा विलाप पाहून मोर आणि मोरणी यांना दया येते. मोर मोरणीला म्हणतो, याला म्हणतात हट्टीपणा माझ्या प्रिये. आमच्या या प्रिय चिकाटीमुळे आम्ही त्या जंगलात खूप आनंदाने राहिलो आणि इथे आलो. मोरणी मोराला म्हणते, प्रिये, ही राणी खूप दुःखी आहे, आपण तिला मदत केली पाहिजे. ती खूप रडत आहे, आपण तिला फारशी मदत करू शकत नाही, पण किमान आपण तिला धीर देऊ शकतो, म्हणजेच आपण तिला धीर देऊ शकतो. असा विचार करून मोर आणि मोरणी राणीकडे जातात आणि तिला म्हणतात, राणी साहिबा, जे काही झाले ते चुकीचे होते, पण कृपया धीर धरा, स्वतःवर थोडे नियंत्रण ठेवा, संपूर्ण राज्य तुमच्या मागे आहे. राजा दगड झाला आहे, आता तुला तुझ्या राज्याचे कारभार स्वतःच सांभाळावे लागतील. मोर आणि मोराचे बोलणे ऐकल्यानंतर राणी म्हणते, मोर आणि मोर भाऊ, मी स्वतःवर कसे नियंत्रण ठेवू? कारण आता माझे जग उद्ध्वस्त झाले आहे, कारण माझे पती देव दगड झाले आहेत, मी आणखी काय करू? राणीचे हे शब्द ऐकून मोर उद्गारतो, राजा दगड कसा झाला? राजा एक माणूस होता, चांगला माणूस होता, पण तो दगड कसा झाला? राजाने मुंगीबद्दल जे सांगितले होते तेच राणी सांगू लागते. राणी मोर आणि मोरणीलाही तेच सांगू लागते आणि हळूहळू राणी ही दगड बनते. आणि जेव्हा राणी दगडात बदलते आणि राजा आधीच दगड झाला होता, जेव्हा ते दोघेही दगडात बदलतात तेव्हा मोर आणि मोरणी काळजी करू लागतात. दुसरीकडे मोर आणि मोरणी खूप दुःखी होतात. ही चिंता मोर आणि मोरणी यांना त्रास देऊ लागते की हे संकट आपल्यावरही येऊ शकते, कारण मुंगीच्या त्याच गोष्टीमुळे राजाही दगड झाला आहे आणि मुंगीच्या त्याच गोष्टीमुळे राणीही दगड झाली आहे. मोर मोरणीला म्हणतो, आम्हालाही धोका आहे, कारण तुम्हा बायकांपासून काहीही लपलेले नाही. मोरणी मोराला म्हणते, माझ्या प्रिये, आपण इथून निघून जावे का?
मोर मोरणीला म्हणतो, अरे मूर्खा, निघून जाऊन काय उपयोग? हे संकट आपल्याला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकटे सोडणार नाही. हा धोका नेहमीच आपल्यावर घिरट्या घालत राहील. जर हे जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आपल्या तोंडून निघाले तर आपणही दगड बनू. या गोष्टीमुळे मोर आणि मोरणी खूप दुःखी आणि चिंतित होतात. हे दुःख त्यांना दिवसरात्र खात आहे याचा विचार करून ते अन्न खात नाहीत आणि शांत झोपत नाहीत. हे दुःख त्यांना रात्रंदिवस त्रास देत आहे. ते काळजीत राहतात की ही गोष्ट त्यांच्या तोंडातून बाहेर पडू नये. जर चुकूनही आपल्या तोंडून हे निघाले तर पती पत्नी दोघेही दगड होतील. असा विचार करून मोराने आपला मेंदू वापरला आणि विचार केला की जर मी सर्व मुंग्या मारल्या तर हे सर्व संपू शकेल, कारण हे मुंग्यांचे काम आहे. मोर मोरणीला म्हणतो, प्रिये, जर आपण जगातून सर्व मुंग्या काढून टाकल्या तर मग मुंग्यांची समस्या सुटेल. आणि मोर आणि मोरणी यावर सहमत आहेत आणि ते सर्व मुंग्यांना मारतात आणि त्यांना खायला लागतात. मोर आणि मोरणी यांची इतकी दहशत होती की सर्व मुंग्या घाबरल्या आणि जमिनीत एक खड्डा खोदून तिथे लपल्या. मोर आणि मोरणी असेच लक्ष ठेवतात. जिथे जिथे त्यांना मुंगी दिसते तिथे ते लगेच पकडतात. मोर आणि मोरणी यांच्या दहशतीमुळे एकही मुंगी बाहेर येत नव्हती. सर्व मुंग्यांनी जमिनीत बिले बनवली आणि ती जमिनीत जाऊन बसायची. काही वेळानंतर मुंग्यांना भूक लागली. बिलात अन्न मिळत नसल्याने बाहेर अन्न मिळते. मुंगी अन्न घेण्यासाठी बाहेर येताच मोर तिला पकडतो आणि तो त्याला मारला असता. एका छिद्रातून अन्न शोधत असलेले एक मुंगी आणि एक हरिण तो श्री हरी विष्णूची मोठ्याने स्तुती करू लागला. भक्ती करताना त्याला याची जाणीवही नव्हती. तो कुठे आहे आणि कुठे नाही. तो कठोर तपश्चर्येत मग्न झाला. शेवटी भगवान हरिविष्णू त्यांच्या समोर प्रकट होतात आणि भगवान विष्णू म्हणतात, मुंगी, चिंता, तू जे काही मागू शकतेस. तुमच्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत, कारण चिंता आणि मुंगी यांनी सतत भक्ती केली होती. मी पाणी किंवा अन्न घेतले नाही. म्हणून भगवान विष्णू खूप लवकर प्रसन्न झाले आणि तो येऊन म्हणू लागला, तुम्हाला जे हवे ते तुम्ही मागू शकता. तुमच्या भक्तीने आम्ही खूप प्रसन्न आहोत. दुसरीकडे चिंता आणि मुंगी किती दिवसांपासून भुकेले आणि तहानलेले होते कुणास ठाऊक. दोघेही एकच गोष्ट सांगतात, हे प्रभू, जर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद द्यायचा असेल तर आमच्या पोटात गाठ बांधा. त्याला वाटले, जर आपल्याला पोट नसेल तर काय होईल, मग आपण बाहेर का जावे. आणि मोर आपल्याला खाणार नाहीत. म्हणूनच त्याने ते मागितले, हे प्रभू, आमच्या पोटात गाठ बांध. भगवान विष्णू म्हणतात, मग ते असो. आणि मुंग्यांच्या पोटात गाठ पडते. आजही त्या मुंग्यांच्या पोटात गाठ आहे. मुंग्यांना पोट नसते. मग चिंता आणि मुंगी भगवान विष्णूला म्हणतात, प्रभू, माझ्या पोटात एक गाठ आहे, पण आपल्याला अजूनही मोर आणि मोरापासून धोका आहे. मोर आणि मोर अजूनही जमिनीवर बसून आपली वाट पाहत आहेत आणि ते आम्हाला पाहताच मारतील. भगवान विष्णू मोराला म्हणतात, अरे मोर, मुंग्यांची शिकार करणे थांबव. यात मुंग्यांचा दोष नाही. जो दोषी होता तो राजा होता, कारण राजाने कराव शास्त्राचा अभ्यास केला होता. म्हणूनच तो सर्व सजीव प्राण्यांची भाषा समजू शकत होता. त्यासोबतच त्याला समजणाऱ्या भाषाही. तो त्याचे रूप बदलण्यासही सक्षम होता. तो प्राणी आणि पक्ष्यांचे रूप धारण करायचा आणि जेव्हा त्याने राजाचे रूप धारण केले तो त्या पक्ष्यांशीही लैंगिक संबंध ठेवायचा. आणि जेव्हा ते प्राणी आणि पक्षी गर्भवती झाले म्हणून तो त्यांना सोडून मानव बनेल आणि मग तो अशा प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर मोठ्याने हसायचा. ते त्याच्या मूर्खपणामुळे आहे. आज हा राजा दगडाने बनलेला आहे. मोर म्हणतो, हे प्रभू, त्याच्या पत्नीचा, त्याच्या राणीचा काय दोष? श्री हरी विष्णू म्हणतात, त्याची पत्नी देखील त्याच्या पापात भागीदार आहे, कारण जर त्याच्या बायकोने त्याला थांबवले असते तर तो इतके मोठे पाप करत नाही. म्हणूनच त्याची राणीही या पापात भागीदार आहे. म्हणूनच आज ते दगडात रूपांतरित झाले आहे. श्रीहरीने स्पष्टीकरण दिल्यानंतर मोर त्यांना सांगतो, हे प्रभू, पण आपण हे दुसऱ्याला सांगू. जे राणीने आम्हाला सांगितले आहे तर आपण दगडात बदलू का? श्री हरी विष्णू म्हणतात,
तुमचा हा शाप आता संपला आहे. तुम्ही कोणाला सांगितले तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही कोणालाही सांगू शकता. तुमच्यापासून धोका टलला आहे. मोर आणि मोरणी खूप आनंदी होतात. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. श्री हरी विष्णू अदृश्य होतात आणि ते निघून जातात. आणि इथे मोर आणि मोरणी यांच्या आनंदाला सीमा नव्हती. जर कोणताही प्राणी आनंदी असेल तर म्हणून तो डोलायला आणि नाचायला लागतो. मोराच्या बाबतीतही असेच घडले. जेव्हा मोराला कळले की धोका टलला आहे म्हणून तो आनंदाने नाचू लागला. तो जोमाने नाचू लागला. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. तो आनंदाने वेडा होत होता. मग मोर आनंदाने त्याच्या पायांकडे पाहतो. फाटलेले कुरूप पाय मोराचे बनलेले होते. मोर त्याच्या पायांकडे पाहून रडू लागतो. मोर विचार करू लागतो, माझे पाय आधी खूप सुंदर होते, पण आज ते इतके फाटलेले आणि घाणेरडे कसे आहेत. माझे संपूर्ण शरीर सुंदर आहे, पण माझे पाय इतके भेगा आणि क्रूप का आहेत. मोराचे पाय भेगा पडण्याचे कारण मुंग्या खाणे होते. कारण त्याने खूप मुंग्या मारल्या होत्या आणि खाल्ल्या होत्या, आणि मोरणी नंही ते खाल्ले होते. त्यामुळेच त्याचे पाय फाटले होते. आजही जर कोणी मुंग्या खातो मग त्याच्या शरीरावर लहान पुरळ उठतात. जर तुम्ही मुंग्या जास्त प्रमाणात खात असाल मग तुमचे शरीरही फाटू लागेल. साप आपली कातडी का सोडतो? कारण साप मुंग्या खातो आणि म्हणूनच त्याचे शरीर फुटते आणि वेगळे होते. तसेच मोराचे पाय फाडले गेले आणि ते कुरूप झाले होते. म्हणून मोर त्याच्या पायांकडे पाहून मोठ्याने रडू लागला. मोरणी मोराला धीर धरण्यास प्रोत्साहित करते आणि म्हणते, जे काही झाले ते झाले. रडण्याने काय साध्य होईल? मोर नाचतो आणि मोठ्याने रडतो, म्हणूनच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मोरणी मोराला धीर देते आणि त्याचे अश्रू खाली पडण्यापासून थांबवेल, पण मी ते थांबवू शकत नाही. मोराला हात नसतात, पण ती तिच्या चोचीने प्रत्येक अश्रू उचलते आणि ती ते तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करायची. पण ती तोंडात किती ठेवू शकेल? थेट मोराच्या पोटात गेले असते. अशा प्रकारे प्रत्येक वेळी मोरणी मोराचे अश्रू थांबवत असे आणि मोर मोठ्याने नाचायचा आणि रडायचा. मोराचे अश्रू पाहून आणि मोराचे प्रेम पाहून भगवान श्रीहरी पुन्हा प्रकट होतात आणि तो मोराला आशीर्वाद देतो आणि म्हणतो, तुमचे प्रेम असेच कायम राहो. या आशीर्वादामुळे आता ते वरदान समजा की शाप. यामुळे मोर कधीही सोबती करू शकत नाही. कारण जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि मोर त्या अश्रूंना टोचतो आणि त्या अश्रूमुळे मोरणी गर्भवती होते. भगवान श्रीहरी मोर आणि मोरणी यांना आशीर्वाद देतात आणि ते म्हणतात, तुमची भक्ती धन्य आहे आणि तुम्ही धन्य आहात. अशी ही वेळ येईल की मी तुझ्या पंखाचा मुकुट बनवीन आणि तो घालेन. म्हणूनच असे म्हटले जाते, श्रीहरी श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर येतात, म्हणून तो त्याच्या मुकुटात मोर पंख घालतो. या कथेत एवढेच आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही या कथेतून खूप काही शिकला असाल.